आहे जन्म व्हायच्या अगोदरपासूनचं प्रकरण आहे. मग त्या माणसाचे वर्षानुवर्ष कोणतरी मत घेतले असेल ना. आहे सोनवणे साहेब इथं आहे. वर्षानुवर्षी मत घेतले पण या माणसाला घर भेटलं पाहिजे, त्याला ऑटो भेटला पाहिजे, त्याच्यासाठी कधी विचार केला नाही. त्या स्वतःच विचारत असते कारण श्याम आम्हाला ऑटो केव्हा भेटते घर केव्हा भेटते. पोरं मोठे झाले आहे. आजची परिस्थिती महागाईची परिस्थिती अशी आहे तर तुम्ही सर्व लोक आहे शेतमजूर आपण लोक आहे आणि शेतमजूर असताना आपण लोक शेतात जातो काम करतो फक्त आपला परिवारच चालू राहिला. आज घर बांधण्याची हिंमत तुमची आहे का? माहित नाहीच नाही पण तुमचीही नाही आहे. म्हणून सरकारनं जे आम्हाला 2.5 लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे ते 2.5 लाखाचं घर आम्हाला भेटलं पाहिजे की नाही भेटलं पाहिजे. मग भेटलं पाहिजे तर आम्हाला आता जोपर्यंत भेटत नाही. मागा मीनाक्षी यादव सीईओ होत्या. आपण मोठ्या लोकसंख्येनं नगरपंचायतवर गेलो होतो तिथं आणि त्यांनी सांगितलं होतं का जोपर्यंत आटा नाही तोपर्यंत घरकुल नाही. हे काळ्या दगडावरची रेखा आहे. बोलल्या होत्या की नाही बोलल्या होत्या. मग हे नगरसेवक कोण आहे का आम्ही 400 आटा आणले आहे आणि आता लोकांना वाटप करू. साहेब तर म्हणते आमची समिती असते, त्याचे तहसीलदार असते, भूमी अभिलेखवाले असते, साहेब स्वतः समितीचे सदस्य असते. मग नगरसेवक सदस्य असते त्या समितीचा. मग यायला कसं माहित का 400 आटा आणले म्हणून. 400 आटा आणले याचं कारण हे आहे का हे दादांत खोटे बोलते. या ज्या लोकांनी जे सत्तेत बसले होते 5 वर्ष अल्टरनेट केलं, सत्ता भोगली, या लोकांना तुमची आठवण आली नाही. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर आम्ही 400 आटा आणले, 500 आटा आणले, 2 महिन्यात तुम्हाला आटा देते. आता काही जायची गरज नाही, शिंदेच्या मागे लागायची गरज नाही, काही आवश्यकता नाही. 2014 सालापासून तुम्ही आम्ही लढू राहिलो. पहिला आटाच्या मागणीसाठी सगळ्यात मोठा 700 लोकांचा मोर्चा तहसीलवर नेला का नेला आपण. 700 लोक होते का नव्हतो. नंतर नगरपंचायतवर आम्ही गेलो, एसडीओ कार्यालयावर आम्ही गेलो, कलेक्टर ऑफिसवर आम्ही गेलो, विभागीय आयुक्तावर आम्ही गेलो, सगळ्या आम्ही काम बंद केले. आम्हाला 2 सुद्धा आम्ही तिथे गेलो. या लाल नेतृत्वाने आपण मागणीसाठी नगर होता. आपण पंचायत ग्रुप होतं आणि कोंडून ठेवले होते. स्थिती निर्माण झालेली आहे. हे निवडणुकीच्या तोंडावर दादांत खोटे बोलणारे नेते आता येणार आहे. जो कधी 5 वर्ष रस्त्यावर कधी तुमच्यासाठी आला नाही तोही बिळातला उंदीर आता बाहेर येणार आहे आणि म्हणणार आहे की शिंदेच्या मागे लागू नका. अजून कोणाच्या म्हणणार आहे की शिंदेच्या मागे लागू नका. काहून तर 5 वर्ष संघर्ष त्याने केला. या लाल बावट्याच्या बाजूनं कष्टकऱ्याच्या झेंड्याच्या बाजूनं हा गावातला माणूस गेला नाही पाहिजे, तो त्याच्या बाजूनं वळला नाही पाहिजे. तर हा कष्टकरी आणि प्रामाणिक पक्षाच्या आणि इमानदार लोकांच्या पाठीमागे जर या गावातला गोरगरीब कष्टकरी गेला तर याचे दुकान उद्या बंद होणार की नाही होणार. तुम्हाला खोटं सांगून तुमच्या मताच्या भरोश्यावर यांची दुकानं चालू आहे की नाही आहे. 7 पिढ्याची कमाई याने निर्माण केली का नाही केली. पण आम्हाला एका पिढीसाठी घरासाठी आम्हाला 10 वर्षापासून संघर्ष करा लागू राहिला आहे. याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये या नगरपंचायतमध्ये आपण ज्या लोकांचे घरकुलाचे पैसे भेटले नव्हते त्या लोकांना घेऊन या लाल झेंड्याच्या नेतृत्वामध्ये 3 दिवस रावटी आंदोलन केलं. लोकांनी घरून बाजा आणल्या, गाद्या आणल्या आणि 3 दिवस आम्ही या नगरपंचायत समोर जेवण अनाज तिथंच पकवलं आणि खाल्लं. आणि मग सरकारनं सांगितलं की आम्ही तातडीनं देऊ. मुंबईच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलं. माळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सांगितलं की आम्ही हे करू. जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत भेटत नाही. आटाचा मुद्दा जे लोक सत्तेत बसले होते त्यांना सुद्धा माहित नाही. काल परवा एक तहसीलवर मोर्चा झाला. त्याचे नेते बोलले की आता आमच्या नांदगाव शहरातल्या लोकांना आटा भेटला पाहिजे. ते लोक त्यावेळेस आमदार होते. आमदार असताना इंदिरा आवाजचे काही लोक आहे ते आले होते तिथं आणि त्यांना म्हटलं होतं भाऊ तुम्ही तर आमदार आहे आम्हाला आटा तर द्या. पण त्यावेळेस जे आमदार होते त्या आमदाराला समजलं नव्हतं आटा म्हणजे काय, तर त्याच्या कार्यकर्त्याला काय समजत. परिस्थिती होती समजत नव्हतं. आज सगळे लोक आटा बोंबलत आहे कारण की हा मुद्दा तुमच्या माझ्या जीवाचा आहे. आता सांगितलं औरंगाबाद, पुणे,
महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या याच्या राज्यामध्ये असो का जिल्ह्यामध्ये असो, जे अतिक्रमित जागा आहे ते काढण्याचं काम प्रशासन करत आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला आठ नाही भेटला, आज तुम्ही त्या जागेचे मालक नाही आहे. कोणी गाफील राहू नये की मी त्या जागेचा मालक आहे. प्रशासनाला जेव्हा आवश्यकता पडेल त्यावेळेस तुमच्या हातून ते जमीन छिनून घेणार आहे. म्हणून घर भेटन तेव्हा भेटन. पहिले आज ज्या जमिनीवर ज्या तळघरावर आम्ही राहतो आहे ते तळघराची जमीन आमच्या नावाने झाली पाहिजे. झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. म्हणून आता इथून येणाऱ्या दिवसामध्ये प्रधानमंत्रीची पीएम आवास योजना जी आहे ते तर भेटलीच पाहिजे. कारण की मांग एक पीएम जे आता आली आहे, जे काही लोक तुम्ही म्हणत आहे प्रधानमंत्रीचं घरकुल भेटलं पाहिजे, याच्या अगोदर प्रधानमंत्री आवास योजना होती. आता PMY 2 आली. प्रधानमंत्री आवास योजना बंद झाली, त्याच्यामध्ये मला घर भेटलं होतं. मोठी इच्छा झाली होती आता घर भेटलं बा, थोडं माझे घर चांगलं होईल. काही जवळचे पैसे, काही प्रशासनाचे पैसे, खरं आहे वस्तुस्थिती सांगू राहील. प्रशासनाचे पैसे असं होऊन करू बा. थोडी मुदत मागितली, दिवाळीनंतर करतो चालू म्हणून. दिवाळीपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना नगरपंचायतची 2.5 लाखाची ते गुंडाळून टाकली. आणि माया रेकॉर्ड मध्ये दाखवलं, तिथं ते सांगत आहे अधिकारी, सांगितलं त्याने बरेच वेळा. माया रेकॉर्ड मध्ये सांगितलं का श्याम शिंदेला घर भेटलं. आता मला घर भेटलं असतं तर मी काय इथं बोललो असतो, है की नाही. घर भेटलं नाही. प्रधानमंत्री आवास योजना बंद झाली. PMY 2 चाही भरोसा नाही केव्हा बंद होईल. म्हणून याच्या बोकांडीवर प्रत्येक महिन्याला आपण इथे येऊन बसलो पाहिजे आणि लवकरात लवकर घरकुल बी भेटलं पाहिजे आणि आम्हाला आठही भेटला पाहिजे. हे मागणी घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये सगळा परिवार त्या घरामध्ये काही नारायण सोनवणे किंवा हेच राहत नाही, किंवा प्रवीण भाऊ राहत नाही, तर रुस्तम भाऊ राहत नाही. परिवार त्या घरामध्ये राहत आहे. परिवाराच्या परिवार आले पाहिजे का नाही आले पाहिजे. एकटा कोणी राहते काय, प्रभाकरराव सुनीच राहते काय. सगळे लोक जे मांगा आपण आंदोलन पेटवले हे त्यापेक्षा तीव्र आंदोलन झाले पाहिजे. आणि प्रशासनाला लवकरात लवकर आटा आणि घरकुल देण्यासाठी आणि सर्व मान्य करण्यासाठी तातडीनं निर्णय घेतला पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. हे लक्षात घ्या. आणि इथून पुढे जेव्हा आम्ही हाक देऊ, इथून गेल्यावर तर जो घरात बसलाय, जो म्हणते का मला आयत्या बिळावर नागोबा का मला आयतं भेटते, त्याला सांगा अधिकारी सांगून चुकलाय. जोपर्यंत पट्टे नाही, जोपर्यंत आम्ही यनोसा नाही, जोपर्यंत आम्ही पैसे भरणार नाही, तोपर्यंत आट नाही. मग तो भामटा नगरसेवक कोण होय तो नगरसेवक. त्याला प्रश्न विचारला पाहिजे. तू तर सत्तेत होता तवा काऊन नाही केलं. आता लाल बावट्याकडे लोक गेले नाही पाहिजे म्हणून खोटा सांगत आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि याच्यापेक्षा जास्त लोक आणि याच्यापेक्षा जेव्हा आम्ही हात देऊ आपण उपस्थित असले पाहिजे. ही मागणी घेऊन आपण सातत्यानं लढा, याच्यापेक्षा तीव्र करू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू